झी 24 तास एक पाऊल पुढे। तर अजित पवारांनी प्रायश्चित्त घेण्याची भाषा केली असली तरी त्यांना माफी नाही अशी प्रतिक्रिया प्रभाकर देशमुख यांनी दिली आहे। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी त्यांच्याशी बातचीत केली। अजितदादांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर चौफेरी टीका झाल्यानंतर अजितदादा आता आत्मचिंतन करू लागले। कराडामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर अजितदादा आत्मक्लेश करतात आहे। ज्या प्रभाकर देशमुखांना घेऊन त्यांनी ही सगळी टीका केली होती ते प्रभाकर देशमुख आपल्यासोबत आहे। देशमुख, तुम्ही देखील ऐकलं असेल की अजितदादा कशा पद्धतीने हे सगळं आत्मक्लेश करतात आहे, काय वाटतं? महाराष्ट्र राज्याच्या जबाबदार उपमुख्यमंत्र्यांना ही शोभण्यासारखी गोष्ट नाही। अतिशय गंदी भाषा त्यांनी त्या दिवशी वापरलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने तर त्यांना माफ केलेलंच नाही। त्यांनी अजित पवारांनी माफी मागून पडद्याआड धाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आता ह्या बाबतीत त्यांनी आत्मचिंतन करण्यासाठी त्या यशवंतराव चव्हाणच्या कराड येथे समाधीवरती बसण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। परंतु हे आम्हाला अमान्य आहे त्यांचं आत्मचिंतन, कारण ज्या यशवंतराव चव्हाणाच्या विचाराची पायमल्ली, त्यांच्या घटनेची पायमल्ली करून अक्षरशः पायाखाली त्यांचे विचार तुडवून अजित पवारांनी तिथं आत्मचिंतन करणं म्हणजे हे यशवंतराव चव्हाणांना सुद्धा मान्य होणार नाही। खरोखरच अजित पवारांना जर मनापासून आपली चूक झाली वाटत असेल तर स्वतःचा राजीनामा त्यांनी कुणी न मागता, आम्ही सुद्धा राजीनामा न मागता त्यांनी स्वतःचा राजीनामा फेकून द्यावा। कारण खरोखरच तर अजित पवार साहेबांना ही बोललेलं वक्तव्य माझं चुकीचं होतं आणि त्यांना खरंच मनापासून अतिशय पश्चाताप झालाय असं समजू। आणि अन्यथा सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन सगळ्या दुष्काळग्रस्तांचा मेळावा घेऊन त्यांनी जाहीर सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम जनतेच्या समोर त्यांनी माफी मागावी आणि सोलापूर जिल्ह्याला हे आता उजनी धरणात जे उच्च न्यायालयाच्या आदेशाने जे पाणी चाललंय ते पाणी जाहीरपणे तारीख जाहीर करून ते पाणी मी उजव्या डाव्या काल्यात सोडतो, आष्टी तलावात सोडतो। कारण ज्या समस्येमुळे, ज्या पाण्यासाठी आमचं आंदोलन चालू आहे त्या समस्येसाठी अजित पवारांना बोलतानाच खरी त्यांची घोडचूक झाली। मग ती समस्या, ज्या समस्येमुळे त्यांना चुकीचं बोलायची वेळ आली, ती चूक दुरुस्त करून, ती चूक दुरुस्त कधी होईल तर ही सोलापूर जिल्ह्यातल्या उजव्या डाव्या काल्यात आणि आष्टी तलावात पाणी सोडलं तरच ती चूक दुरुस्त होईल। अन्यथा सोलापूर जिल्ह्यातली जनता आणि महाराष्ट्रातली जनता अजित पवारांना कधीही माफ करणार नाही। त्यांना चौफेरी टीका झाल्यामुळे आता कुठेतरी उपरती झाली आहे किंवा हे सगळे जे आत्मक्लेशचं करतात ही सगळी ड्रामेबाजी असं वाटतंय का? नाही, ड्रामेबाजी तर आहेच। एखादा नवीन 2-4 वर्षातला राजकारणात आलेला नेत्याबद्दल आम्ही मान्य केलं असतं किंवा नवीन आहे, काय बोलायचं अजून समजत नाही। ज्या 30-35 वर्षापासून अजित पवार साहेबांनी त्यांचे चुलते राष्ट्रीय नेते शरद पवार साहेबांच्या करंगुळीला धरून त्यांनी सगळं राजकारणातला सगळा गाडा अभ्यास केला। सातत्यानं त्यांनी 25-30 वर्ष झाला आम्ही बघतोय मंत्रिमंडळात काम करत आहेत। एवढा गाडा अभ्यास करणाऱ्या माणसाच्या तोंडनं जर असं बेताल वक्तव्य होत असेल तर खरोखरच अजित पवारांचा खरा चेहरा महाराष्ट्र राज्याला त्या दिवशी दिसला की अतिशय फालतूकबाजी करणारा आणि फालतूक विचारानं ह्या महाराष्ट्र राज्याची जी संस्कृती छत्रपती शिवरायांनी घडी बसवलेली आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी घडी बसवलेली आहे आणि शरद पवार चंद्रजी साहेबांनी सुद्धा ही महाराष्ट्राची संस्कृती घडी बसवलेली आहे। ती सगळी संस्कृती बदनाम करण्याचा प्रयत्न अजितदादांनी केलेला आहे। त्यामुळं खरोखरच महाराष्ट्र राज्यात नाही तर भारत देशामध्ये अतिशय चुकीचा संदेश गेलेला आहे आणि त्यातून जर अजित पवारांना जर आमदार लोक असो, राष्ट्रीय नेते असो, जर उपमुख्यमंत्री पदावरती ठेवत असतील तर अक्षरशः महाराष्ट्राची विचारसरणी इतर आपल्या देशातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना ती कळेल की अशी फालतूक माणसंच महाराष्ट्र राज्यातल्या शरद पवार साहेबांना चालतात। इतर काँग्रेसची आघाडी आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेबांना सुद्धा मी विनंती करतो की अशा उपमुख्यमंत्र्यांना अजिबात खुर्चीवर तुम्ही ठेवता कामा नये, जेणेकरून माझ्या महाराष्ट्र राज्यातल्या भविष्यातल्या जनतेला एक चांगल्या विकासाची दिशा मिळावी, तरुणांना एक आदर्श मिळावा आणि जे शरद पवार साहेब उपमुख्यमंत्री दुसऱ्या राष्ट्रवादीचा कोण करतील किंवा खरंच चुकीचं वागलं तर इतर मंत्र्यांना सुद्धा भविष्यात इथून पुढे शिस्त लागल, उपमुख्यमंत्र्यांना शिस्त लागल की खरोखरच चुकीचं वक्तव्य केलं तर जनता आपल्याला महाराष्ट्रातली माफ करत नाही। ही छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ह्या विचाराला कुठेही तिलांजली देण्याचा प्रयत्न अजित पवारांनी करू नये। अजित पवारांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा राग जो आहे आंदोलक शेतकरी जे आहेत त्यांच्या मनामध्ये पाहायला मिळतोय। अजित पवारांनी माफी मागून भागणार नाही तर अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका जी आहे हे आंदोलन शेतकरी व्यक्त करतात। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।